भाग 1. आपले गांजेकस पटपटीत डोळे ताणून शंकरू सोनार शेगडीपुढे ओकीडवा बसला होता व हातातील चिमट्याने कात्रीचे एकच पाते जाळावर हळूहळू गोल फिरवीत होता. त्या शेगडीचा लालसर प्रकाश त्याच्या रुंद ओबडधोबड चेहऱ्यावर पसरला होता. त्याने आपले केस वैराग्याप्रमाणे लांब ठेवले होते आणि तो बहुतेक सारा वेळ तांबूस धोतर लुंगीप्रमाणे गुंडाळून गल्लीतून भटकत असे. त्याला पाहून म्हशी पूजत व समोर आला की काम होत नाही असे समजून अनेक लोक माघारी फिरत. धंद्याने सोनार खरा, पण त्याने कितीतरी महिन्यात आजच शेगडी पेटवली होती. 1.5-2 रुपयांच्या मजुरीसाठी तासनतास ऐरणीसमोर बसायचे. या आयुष्याने त्याचा जीव कातावून गेला होता. त्याने शेवटचे सोनारकाम केले ते 1-1.5 वर्षापूर्वी. श्रीपाद भटाने गुंज जमवून केलेली पुरचुंडी आणि राधाकाकूंनी नातवाला कटदोरा करण्यासाठी आणलेली चांदी शंकरूने विकून खाल्ली व त्याने धंदा सोडला. त्याला आता कामासाठी ताबडतोब रोख व बराच पैसा मिळवण्याचा मार्ग सापडला होता. त्याने आपले सारे सामान परसातल्या खोलीत भरले व घर रिकामे केले. अंधार पडू लागला की तिथे गर्दी दिसू लागे. आजूबाजूच्या खेड्यातील 5-6 काळ्या घट्ट मळलेल्या मांसाच्या शेळीच्या वासाच्या बायका येत. जरा पानं खात आणि हिस्सदिशी हसून तोंडाला पदर लावत, लाजल्याचा तमाशा करत. नंतर गवंडी मंजूर यांची वर्दळ सुरू होत असे. पत्त्याचे डाव पडत काही वेळा लख्खन चाकू बाहेर पडे. मग शंकरू दादाप्पा वरून त्यांना गप्प बसवे. पहाटे 5-6 नोटा चुरगळून लुंगीच्या कनवटीला लावून तो बाहेर पडे आणि आपल्या खोलीत 10-12 पर्यंत रेड्यासारखा पडे. चांगले उजडायच्या आतच बायका निघून जात आणि शेजारी सकाळी रांगोळी घालताना राधाकाकूंना आपल्या अंगणातून विड्या सिगारेटच्या थोटकांचा ढिगारा लोटून बाजूला करावा लागे. हे सारे आरामात चालले होते. गणपा पोलिसाचा दर मात्र वाढला होता, पण शंकरूची त्याबद्दल तक्रार नव्हती, कारण धंदाही तसाच वाढला होता. पण 2-3 महिन्यापूर्वी अक्काबाईचा फेरा आला आणि धंदा साफ मेला. त्या कार्टीला कुणीतरी रिबणाचा तुकडा देताच तिने वडावडा तोंड केले आणि पोलिसांची धाड आली. आधीच गणप्पा पोलिसाचे गुणगुण सांगितले होते म्हणून बरे, नाहीतर शंकरूच्या नशिबी पुन्हा हातोडाच आला असता. पण गिऱ्हाईक बिचकून गेले. 1 महिन्यात तिकडे कुत्रे फिरकले नाही. त्या काळ्या बायका नंतर 2-4 दिवस आल्या, पण नंतर कंटाळून बंद झाल्या व पलीकडच्या गल्लीत सुनगाराकडे जमू लागल्या. हा सारा त्या पांढऱ्या पायाच्या गुणीचा प्रताप. तिचे नाव मनात येता शंकरूचे अंग तापल्यासारखे झाले. त्याची मुलगी 5-6 महिन्यापूर्वी मेली आणि गुणीला कुणी नसल्यामुळे ती शंकरूकडे येऊन पडली. त्याने आपल्या मुलीलाही उद्देशून एक अत्यंत बिभत्स शिवी हासडली. गणापाचा हात धरून निघून गेली आणि लग्नानंतर 10 वर्ष तिने त्याचे नाव घेतले नाही आणि मेल्यावर सोड म्हणून या कार्टीला इथे फेकून दिले. ही अवदसा घरी आल्यावर धंदा बसला आणि अन्ना दशा आली. पैसा हातात खेळत असता फेकलेली नाणी एशी कुत्र्याप्रमाणे गोळा करायची, पण आता नुसते जेवण पाठवायला कलकलाट सुरू लागली होती. महारमांग दारात पैशासाठी वचावचा ओरडू लागले आणि दररोज एकतरी भांडं येऊन शंकर घरी येऊ लागला. आणि आजच सकाळी पुन्हा ही कार्टी कोणा तिऱ्हाईकाला घरी चिठ्ठ्या घेऊन येणाऱ्या माणसाची नावे सांगत होती. आकड्याच्या धंद्यात शंकरूला फारसे मिळत होते असे नाही. तेवढ्या पैशासाठी दरवेशाचे माकड काठीवरून उडाले नसते, पण नाही म्हटले तरी थोडा आधार होताच. तिला एकदा चांगली अद्दल घडवल्याखेरीज तिची जीभ सुधारायची नाही असे शंकरूला वाटले व त्याने रागाने कात्रीचे पाते पुन्हा फिरवले. नुसतेच पुढे केलेले दार वाऱ्याने सारखे फटफटत होते. खरे म्हणजे त्याला कडी लावून ते कात्रीचे पाते अडकल्याखेरीज ते घट्ट बसत नसे. पण त्या आवाजाने शंकरू जास्त चिडला. पाते तसेच निखाऱ्यावर ठेवून तो उठला व त्याने दरवाजावर धडाधडा 2 लाथा घातल्या. पुटपुटत परत येऊन तो पुन्हा शेगडीसमोर बसला. आता पाते जिभेप्रमाणे लालभडक झाले होते व त्याची आग चिमट्यातूनही येऊन त्याची बोटे भाजू लागली होती. तो उठला व धोतराच्या टोकाने घाम पुसत बाहेर आला. गुणी बाहेरच घराला लावून असलेल्या देवळाच्या कट्ट्यावर बसली होती. तिच्या झिंज्या तर नेहमी सुटलेल्या असत. ती मान ताणून खाली काहीतरी उत्सुकतेने पाहत होती. तिची अशक्त मळकट दोरीसारखी मान पाहून शंकरूची बोटे शिवशिवली. ती क्षणभर पसरली व त्या गळ्यावर बसून अत्यंत वेशाने करकचू लागली. शेवटी हातातील मांसाचा एकच चोथा झाला. त्याची बोटे चिकट झाली आणि त्याचा रोखून धरलेला श्वास सैलावला. त्याने हलकेच पुढे येऊन किंचित वाकून पाहिले. गुणीने कुठून तरी एक झुरळ आणले होते व ते तिथे जमलेल्या लाल मुंग्यांपुढे टाकत होती. मुंग्या सगळीकडून झोंबत असता ते सारखे आपले काठेरी पाय झडझडत होते. जर ते मध्येच झटक्याने सरळ झाले तर गुणी त्याला
लागलीच पालथे करत होती. शंकरूने एकदम हाक मारली. गुणी घाबरून आकसल्यासारखी झाली व वाकड्या लिंबासारख्या चेहरा वळवून त्याच्याकडे पाहू लागली. काय गुणी, म्हटलं काय चाललंय? तो आणखी जवळ येत हसत म्हणाला. त्याचे ओठ ताणल्यासारखे वाटले. त्याचे पिवळसर दात घोड्यांप्रमाणे रुंद रानटी होते. इतक्या जवळ आल्यावर त्याचे अस्ताव्यस्त केसाळ अंग कोसळून अंगावर पडते की काय असे वाटून गुणी मागे सरकली. गुणी, तुला बांगड्या पाहिजे म्हणत होतीस ना? नाही, आज आणल्या आहेत बघ तुला. गुणी पटकन उभी राहिली. त्याच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसला नाही. तिने चिंच सावरत म्हटले, होय, कुठं आहे बघू? अगं, आत आहेत कपाटावर. चल ये की देतो. ओठ तसेच ठेवून शंकरू म्हणाला. पण आता उतावीळपणे त्याचा आवाज चिडल्यासारखा होऊ लागला होता. गुणी बिचकतच आत आली. शंकरूही मागोमाग आला व आत येताना त्याने दरवाजा उघडून घेतला. गुणी कपाटाजवळ येताच त्याने तिला मागून एकदम शेगडीकडे ढकलले. गुणी ओरडताच त्याने आपल्या जुन्या सायकल सीटासारखा हात तिच्या तोंडावर ठेवला व तिला घट्ट दाबून ठेवले. नंतर बाकावर व्यवस्थित बसवून त्याने चिमट्याने कात्रीचे पाते उचलले व इकडे तिकडे वळून पाहत घाई न करता ते त्याने गुणीच्या मनगटावर ठेवले व जोरात दाबून धरले. सर्रदिशी आवाज होऊन गुणी उलटल्यासारखी झाली, पण त्याचे तिच्या तोंडावरील हात बाजूला केला नाही. कात्रीचे पाते काळवंडताच ते कपाटावर टाकून दिले आणि चिमटा खाली ठेवला. आता पुन्हा कुणाजवळ तोंड वाजवलंस तर पुढल्या खेपेला जीभच चालून टाकेन, तो म्हणाला. कुत्र्यासारखे 2 घास खायचे, गप्प पडायचं काय? जगात इतक्या विहिरी आहेत, इतके रोग आहेत, कुठंतरी जाऊन पट्टदिशी मरतही नाही. पण तेवढ्यात धडपड करून गुणीने तोंड मोकळे करून घेतले व त्याचे एक बोट दातात धरून तिने कडकडा चावले. शंकरू पडदिशी बाकावरून उठला व त्याने गुणीच्या हाडक्या चेहऱ्यावर जोराने प्रहार केला. त्यासरशी ती कोपऱ्यात जाऊन पडली. बोटावर फुंकर घालत तो खेकसला आणि हे बघ, आजपासून उलथ कुठंतरी. मी आल्यावर जर तू दिसलीस इथं तर कातडी सोडून काढीन. बोटावर एक फुंकर घालतच तो बाहेर पडला. मोठ्या कोरड्या डोळ्यांनी निर्जीवपणे ते सारे गुणीने ऐकले. ती जवळजवळ बेभानच होती, कारण हातावर अद्याप शेगडी जळत होती. तिने पटकन तुंकी काढली व डागावर पसरली, पण ती आग कमी होईना. जणू कात्रीचे पाते तसेच माणसात रुतून बसल्याप्रमाणे मनगटापासून कोपरापर्यंत लाल भडक वन उमटला होता. ती सारखी फुंकर घालत बधीर होऊन बसली होती, पण आग विझेना. रडून डोळे देखील कोरडे झाले व पाय अवघडले. ती उठली व हात दाबत बाहेर आली. बाहेर कट्ट्यावर आता त्या झुरळाचा फक्त एक तुकडा उरला होता. त्याच्या काटेरी पायांपैकी 2च शिल्लक राहिले होते आणि तो उरलेला भागही 4-5 मुंग्या नेटाने उडत घेऊन जात होत्या. गुणीने तुकडा व मुंग्या यावर पाय चिरडला आणि ती चालू लागली. नकळत तिचे पावले गोरीकडे वळली. तेथून डांबरी रस्ता ओलांडला की समोरच गोरी होती. रस्त्यावरून सुद्धा आतील झाडांमधून उंच उंच जुनाट थडगी दिसत. ती अतिशय जुनी असल्याने आता उपयोगात नव्हती, परंतु भिंतीवर खिंडारे पडून पोरांनी प्रवेशाची सोय करून ठेवली होती, कारण आता आंबे व जांभळे यांची खूप झाडे होती. काही वेळा गुराखी बाजूच्या मैदानावर म्हशी सोडून दुपारच्या वेळी थडग्यावर चौतऱ्यावर झोपत किंवा त्यावर चढून आंबे जांभळे काढत. सगळ्या थडग्यावर हिरवट कळा होती व अनेक ठिकाणी गवत आडदांड वाढले असून भर दुपारी सुद्धा तिथे किर्र आवाज होत असे. पूर्वी शंकर घराबाहेर गेला की पुष्कळदा त्याच्या येण्याला दिकत नसे. मग गुणी तेथे तासनतास भटकत हिंडे. आत त्या निर्जन हिरवट अंधारात येताच तिचे स्वतंत्र जग निर्माण होऊन त्याच भोवतालच्या भिंतीची टिप्प पडे व तिला एकदम मुक्त वाटू लागे. आता तर ती जागा तिला अगदी घरासारखी वाटू लागली होती व तिचा कोपरानकोपरा तिला ठाऊक झाला होता. डावीकडे कोपऱ्यात पिवळ्या लोकरीच्या गोळ्यासारखी फुले येणारी झाडं होती. त्या फुलांचा वास घेतला की गुणीला आईच्या अंगाच्या वासाची आठवण होत असे. पण त्या झाडाला बोटाएवढे खिळ्याप्रमाणे वाटणारे काटे होते. त्या बाजूला चाफ्याचे झाड होते, पण त्यांची फुले तर आभाळालाच. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा.